नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिला आणि बाल विकास विभागामार्फत जी काही फक्त 17 जागांसाठी संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या परीक्षेची जाहिरात आलेली होती, त्याची आता एक्झाम डेट आलेली आहे। सोबत त्यांनी परीक्षा पॅटर्न मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो केलेला आहे। ग्रुप वाईज टायमिंग असो, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असो आणि पेपर हा कशा स्वरूपाचा असणार आहे, मी तुम्हाला एक डायरेक्ट डेमो पेपर देणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक्झॅक्ट माहिती मिळणार आहे की हा पेपर कसा असतो। जी आपली एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी हा अत्यंत इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये जागा 17 आहेत, परंतु खूप सारे उमेदवारांनी फॉर्म भरलाय बरं का। 17 जागा असतील तरी महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरलेत आणि बाकीच्या उमेदवारांनी पण फॉर्म भरलेत, म्हणून जागा कमी स्पर्धा जास्त, तर त्यावेळी तुमचा सराव देखील जबरदस्त असला पाहिजे। याच्यासाठी मागील ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत मित्रांनो याच्या महिला आणि बाल विकासच्या, त्याच धर्तीवर आम्ही काय केलेले त्या प्रश्नांचा आधार घेऊन 5 फुल लेंथ टेस्ट तुमच्यासाठी बनवलेले आहेत। या 99 रुपीज मध्ये असतील। याच्यामध्ये जो ग्रुप वाईज टायमिंग इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे ABCD, मी तुम्हाला दाखवतो हा कशा पॅटर्न असणार आहे। याच पॅटर्नवर आधारित ही संपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे। ज्यांचा पेपर असेल, ज्यांनी फॉर्म भरला असेल, मी त्यांना नक्की रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे एकदा 5 टेस्ट व्यवस्थित पद्धतीने सोडवून जा। जेव्हा तुम्ही या टेस्ट सोडवणार तर तुम्हाला तिथला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत, कोणत्या ग्रुपला जास्त टायमिंग, कमी टायमिंग जो आहे तो लागू शकतो। तर या काही गोष्टी आहेत मित्रांनो, म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून किंवा हा नंबर आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। 99 रुपये प्राइस आहे। याच्यामध्ये या तुम्हाला 5 टेस्ट ऑनलाईन पद्धतीने सोडवता येतील, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण वगैरे मिळणारच आहे। आता महिला आणि बाल विकास आयुक्त यांच्याकडून जी काही परीक्षा आता घेतली जाणार आहे त्याची तारीख आलेली आहे, ती होणार आहे 30 जानेवारीला, म्हणजे एकदम कमी टायमिंग दिलेलं आहे। म्हणून TCS IBPS चा भरोसा नाही ठेवायचा मित्रांनो, त्यांनी जाहिरात काढली तर ते कधीही एक्झाम डेट देऊ शकतात। आता ही परीक्षा 30 तारखेला होणार आहे। 17 यांच्यासाठी होतं, 8 12 म्हणजे मागच्याच महिन्यात ऍड आली आणि आता लगेच आपल्याला एक्झाम जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। हॉल तिकीट जे आहे तर ते 24 पासून येणार आहे, 24 जानेवारी पासून तुम्हाला उपलब्ध होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र कुठे काय आहे या सगळ्या काही गोष्टी माहिती होतील। त्याच्यानंतर ग्रुप टायमिंग इथे इंट्रोड्यूस करून दिले। त्यांनी काय सांगितलेले की ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार ओळखण्यासाठी जे 100 प्रश्न असतात, या 100 प्रश्नांचं वर्गीकरण 4 ग्रुपमध्ये करण्यात येईल, ABCD। लक्षात घ्या बघा, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D। प्रत्येक ग्रुपमध्ये काय असणार मित्रांनो, हा ग्रुप करणार आहे 25 प्रश्नांचा, याला 30 मिनिटांचा वेळ असेल। याला काय म्हणतो आपण, सेक्शन टायमिंग, सेक्शन टाइम। म्हणजे ए ग्रुपसाठी 30 मिनिटं येतील, या 30 मिनिटातच तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे। फॉर एक्झाम्पल एखादा म्हणेल की सर माझा 5 मिनिटांमध्ये पहिला सेक्शन होऊन गेला, मग मी पुढे जाऊ का? तसं नाही करता येत मित्रांनो। 30 मिनिटं तुम्हाला बसून राहावं लागतं, 30 मिनिटं डायरेक्ट तुम्हाला बसून राहावं लागतं। त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक ग्रुप बी मध्ये जातात, ग्रुप बी मध्ये जातात। आता तुम्हाला आठवलं की अरे ग्रुप ए च्या 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मला आठवलं, अरे ते तर बी होतं, मी तर तिथं सी करून टाकलं, मग पुन्हा जाता येतं का रिवर्स? नाही जाता येत, का की हा वन वे मित्रांनो। काय हा वन वे मित्रांनो, हा वन वे आहे फक्त। 30 मिनिटं झाले तर तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जातात, आणि जर एकदा तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला मागे येता येत नाही। ओके, आणि तुम्ही स्वतःहून देखील पुढे जाऊ शकत नाही। तुम्हाला वाटेल की अरे मी जातो बा पुढे, तसं करता येत नाही मित्रांनो। प्रत्येक सेक्शन 25 प्रश्नांचा असेल, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न। आता कोणाला काय वाटेल की अरे सर ग्रुप ए मध्ये फक्त मराठीचे प्रश्न असतील, असं आहे का? नाही, सगळ्या ग्रुपमध्ये सगळे 4ही तुमचे विषय असतात ना, 4ही विषय कॉमन असतील मित्रांनो। 4ही विषयांचे थोडे थोडे प्रश्न असतील। कसे असतील मी तर तुम्हाला इथं सांगतो बघा। अशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे। पॅटर्न कसा असणार आहे हे लक्षात घ्या। पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 7 प्रश्न असू शकतात। आता हे थोडं चेंज पण होतं बरं का, की पहिल्या ह्याच्यात इंग्रजीचे 7 प्रश्न, परंतु असा पॅटर्न असतो, मागच्या वेळी असाच पॅटर्न होता बघा। इंग्रजीचे 6 प्रश्न असतील, सामान्य ज्ञानचे 6 प्रश्न असतील आणि रिझनिंगचे 6 प्रश्न असतील, असे मिळून 25 प्रश्न तयार होतील। म्हणजे ते काय करतात, एका ग्रुपमध्ये सगळे विषय 4ही विषय एकत्र करतात आणि 25 प्रश्न तयार करतात, 30 मिनिटं वेळ। ग्रुप बी मध्ये मराठीचे 6, इंग्रजीचे 7 येतील बघा, इथं इंग्रजीचे 7 येतील मित्रांनो। प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा विषय असणार आहे की ज्याचे 7 प्रश्न असतील आणि बाकीच्याचे 6 प्रश्न असतील। ग्रुप सी मध्ये जीके चे 7 प्रश्न असतील आणि ग्रुप डी मध्ये रिझनिंगचे 7 प्रश्न असतील। आणि याची रचना अशा पद्धतीने केलेली असते मित्रांनो की ग्रुप ए आपल्याला थोडा सोपा वाटतो, म्हणजे हा 30 मिनिटाचा आहे ना, हा आपला 15 मिनिटातच सॉल्व्ह होऊन जातो। हा 20 मिनिटात सॉल्व्ह झाला, हा समजा 25 मिनिटात सॉल्व्ह झाला, आणि याला 32 ते 35 मिनिटं लागतात मित्रांनो व्यवस्थित सॉल्व्ह करायला। जर प्रश्नपत्रिका अवघड असेल तर तुम्ही मला 30 मिनिटं आहेत, 35 मिनिटं कशा लागतील, तर ते म्हणून तुमचे काही प्रश्न राहिले पाहिजे अशा पद्धतीने या ग्रुपची रचना जी आहे तर त्यांची करण्यात येते मित्रांनो। हा एक त्यांचा जो आहे तर तो पॅटर्न असतो। आता मॉक टेस्ट याची लिंक येणार आहे मित्रांनो, की कशा पद्धतीने पेपर असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी कळणार आहे। त्याच्यानंतर आता निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नाही मित्रांनो, नाही आहे याचं उत्तर, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्यांनी कुठल्याही पद्धतीने याच्यात जे आहे तर ते सांगितलेलं नाही। शेवटी आणखी एक कन्फर्मेशन, आपल्याला हॉल तिकीट जेव्हा येईल तेव्हा डायरेक्ट 100% कन्फर्म होऊन जाईल, त्याच्यात उल्लेख असतोच।
निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे. आता पेपर कसा असणार आहे, तुम्ही म्हणाल की सर पेपर दाखवा. पेपर आता बघा, हा जो पेपर आहे ना मागच्या वर्षी म्हणजे याच 2025 मध्ये महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून बघा प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट याच्यासाठी पेपर झालेला होता. तर तो पेपर आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके, तुम्ही शोधून काढला. आता याच्यामध्ये बघा कसे प्रश्न आहेत तुम्ही बघून घ्या. बघा सिंपल प्रश्न आहेत. बघा हे प्रश्न आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने मराठीचे प्रश्न. आता हे किती प्रश्न आहेत मराठीचे बघा. पहिल्या सेक्शन मध्ये मराठीचे 7 प्रश्न आले. मी तुम्हाला दाखवलं ना 7 प्रश्न. लगेच काय सुरू झालं तुमचं, इंग्लिश सुरू झालं. बघा इंग्रजीचे प्रश्न सुरू झाले आहे. आता याची मी तुम्हाला पीडीएफ जे आहे डायरेक्टली शेअर करतो. कमेंटमध्ये मला पीडीएफ टाईप करा मित्रांनो. पीडीएफ याची लिंक मी तुम्हाला देतो. कमेंटमध्ये मला पीडीएफ टाईप करा. याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल मी तुम्हाला. तिथून तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. 38 पेजेस आहेत, प्रिंट काढा आणि ही एकदा सोडवा. याच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे. आणि आणखी जे आपले 5 टेस्ट आहेत ना मित्रांनो, या 5 टेस्ट 30 जानेवारी पर्यंत सोडवून टाका. तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने पेपर असतो. म्हणजे पेपर तयार करताना आम्ही यांचाच आधार घेतलेला आहे की मागच्या वर्षी असे प्रश्न आले होते, अशा टॉपिकवर आले होते आणि त्याच धर्तीवर आम्ही प्रश्न तयार केलेत मित्रांनो. म्हणून आपली जी टेस्ट सिरीज असते ती युनिक का असते, कारण की आपण अशा पद्धतीने आधार घेऊन या टेस्ट सिरीज तयार करत असतो. ओके, कुठलेही प्रश्न घेतले रॅन्डम तयार केले तसं नाही करत आपण, या प्रश्नांचा आधार घेऊन करत असतो. म्हणून बघा सगळ्यात आधी हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटेल. याला काही पैसे वगैरे लागणार नाही. फक्त कमेंटमध्ये मला पीडीएफ टाईप करा. याची लिंक मी तुम्हाला देतो. लिंकवर जाऊन ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचं काम इथं होऊन जाईल. ओके, या काही गोष्टी आहेत मित्रांनो. आणि तुमचे आणखी काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटत असेल की सर काहीतरी शेवटच्या दिवसात काही सरावाचं सुरू करा, युट्यूबला काही लेक्चर सुरू करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आम्ही नक्की त्याच्यावर तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं मटेरियल घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि इथं जे टेस्ट सिरीज आहे तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकता. 5 फुल लेंथ टेस्ट तुम्ही इथं या सोडवल्याच पाहिजे. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या उपलब्ध होऊन जातील. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.